राजयोगाची दिनचर्या कशी असते? म्हणजे ब्रह्माकुमार भाई बहिणी यांची एक विशिष्ट दिनचर्या असते. मी पाहते खूप लवकर उठतात, सकाळी सकाळी उठून सेंटरवर जातात आणि ह्या दिनचर्येचा डेली लाईफमध्ये काय यूज आहे? आणि ठीक आहे, तुम्ही तर ब्रह्माकुमार भाई बहिणी आहेत म्हणून तुम्ही हे फॉलो करतायत. बाकीच्या लोकांनी ह्या दिनचर्येला कसं फॉलो करता येईल का? ह्याच्यामधलं काय येईल आणि त्याचे फायदे काय? आपलं हे जे जीवन आहे हे 3 ऊर्जांनी प्रभावित असतं. ओके. एक आहे आपली आत्मिक ऊर्जा, बरं. दुसरी आहे मानसिक ऊर्जा आणि तिसरी आहे शारीरिक ऊर्जा. अच्छा. आत्मिक ऊर्जा मिळते ती आपल्याला परमात्म्याकडून, मानसिक ऊर्जा मिळते पॉझिटिव्ह टीममधून आणि शारीरिक ऊर्जा मिळते शुद्ध सात्विक आहार, शुद्ध सात्विक व्यायाम आणि शुद्ध सात्विक झोप आणि जिथं आवश्यक आहे तिथं काही औषधं. या सगळ्यांनी आपल्याला शारीरिक ऊर्जा मिळते. बरोबर. आणि जेव्हा या तिन्ही ऊर्जांचं संतुलन असतं तेव्हा आपण निरोगी जीवन जगू शकतो. ओके. अजून एकदा प्लीज रिपीट करा. कुठल्या 3 ऊर्जा म्हटलं? आत्मिक ऊर्जा, मानसिक ऊर्जा आणि शारीरिक ऊर्जा. अच्छा. तर या तिन्ही ऊर्जांचं जेव्हा संतुलन असतं तेव्हा आपण निरोगी जीवन जगू शकतो. ओके. आणि राजयोगी जीवनशैली जी आहे, आपण बऱ्याच वेळा हे बोललोत की राजयोग म्हणजे फक्त बसून करण्याचा अभ्यास नाहीये, तर ही एक लाईफस्टाईल आहे. बरोबर. आणि लाईफस्टाईल म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे जे करतो हे सगळं त्या लाईफस्टाईल मध्ये येतं. अगदी बरोबर. तर राजयोगी जीवनशैली किंवा राजयोगी दिनचर्या जी आहे याच्यामध्ये या तीनही ऊर्जांचं संतुलन होतं. ओके. आणि त्याच्यामुळे आपण खरं तर एक निरोगी जीवन जगू शकतो. ओके. तीनही ऊर्जांचं संतुलन होतं म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे राजयोगी जीवनशैलीतून आपल्याला आत्मिक ऊर्जा पण मिळते, कारण त्याच्यामध्ये राजयोगाचा अभ्यास आहे, परमात्म्याची आठवण आहे. म्हणजे आत्म्याची अनुभूती आणि आत्म्यांच्या गुणांची अनुभूती. हा, आणि परमात्म्याची आठवण. स्वतःला आत्मा समजून आपण परमात्म्याची दिवसभर आठवण करत असतो आपल्या कर्मामध्ये सुद्धा. आणि त्यामुळे आपल्याला आत्मिक ऊर्जा प्राप्त होत राहते. दुसरं आहे मानसिक ऊर्जा. तर मानसिक ऊर्जा आपल्याला पॉझिटिव्ह टीम मधून मिळते. तर राजयोगी दिनचर्येमध्ये आपण अनेक अशा गोष्टी करतो की ज्याच्यामध्ये दिवसभरात आपलं सकारात्मक चिंतन राहतं आणि सकारात्मक ज्ञान पण आपल्याला मिळत राहतं. त्याच्यामुळे मानसिक ऊर्जाही मिळते. आणि शारीरिक ऊर्जा म्हणजे राजयोगीचा आहार जो असतो तो शुद्ध सात्विक आहार असतो, शुद्ध सात्विक व्यायामाची जोड आणि शुद्ध सात्विक झोप. आणि जिथं आवश्यक आहे, जसं आपण बोललो की काही आपल्या कार्मिक अकाउंट्समुळं आजार आले जरी, तर तिथं मग औषधांची मदत ही. तर या सगळ्या गोष्टींमुळे शारीरिक ऊर्जा पण मिळत राहते. आणि आपण एक चांगल्या प्रतीचं निरोगी जीवन जगू शकतो. जसं दीदी तुम्ही म्हटलं की आत्मिक ऊर्जा, मानसिक ऊर्जा आणि शारीरिक ऊर्जा ह्या तिन्ही हे राजयोगी जीवनशैलीमुळे प्राप्त होतात. काही तुमची अशी लाईफस्टाईल आहे, जसं तुम्ही म्हटलं सात्विक आहार आहे, झोप आहे, व्यायाम आहे आणि वेळेनुसार कर्मिक अकाउंटनुसार कधी औषधं घ्यावी लागली तर ते पण आहे. ही लाईफस्टाईल नेमकी कशी आहे? नक्कीच खूप लोकांना माहीत आहे की ब्रह्माकुमारी भाऊ बहिणी कसं जगतात, पण खूप सारे गैरसमजही आहे. हेही मी इथं सांगू इच्छिते. तर हेही क्लिअर करा आणि तुमची लाईफस्टाईल कशी आहे हेही क्लिअर करा. राजयोगी दिनचर्या जी आहे ही जनरली आपल्या शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे, ज्याला सर्कॅडियन रिदम सुद्धा म्हणतात. म्हणजे आपल्या शरीराची एक अशा प्रकारची आतमध्ये प्रक्रिया चालत असते की ज्याचं एक जैविक घड्याळच जसं की आहे सेट झालेला आहे. म्हणजे ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी होत असतात शरीरामध्ये. आणि त्यानुसार जर आपण बाहेरून पण जे करतोय, म्हणजे आहार घेणं असेल, व्यायाम करणं असेल, झोपण्याची वेळ असेल, उठण्याची वेळ असेल, या सगळ्या गोष्टी सुद्धा जर आपण त्या त्या वेळेनुसार करत राहिलो तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो. आणि राजयोगी दिनचर्येमध्ये या सगळ्या गोष्टीच इन्क्लुडेड आहेत. जसं की राजयोगीची सुरुवात, दिवसाची सुरुवात ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर होते, 3:30 किंवा 4 वाजता. 3:30-4 पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून थोडंसं फ्रेश होऊन मेडिटेशन केलं जातं. राजयोगाचा अभ्यास केला जातो. अनेक भक्ती मार्गामध्ये सुद्धा बाहेर सुद्धा काकड आरती म्हणतात ना, त्यावेळेसच होते ना, कारण शुद्ध वातावरण शुद्ध असतं. आणि दुसरं म्हणजे त्यावेळेस आपलं मन सुद्धा, आपण जस्ट झोपेतून जागं झालेलो आहे आणि झोपेमध्ये आपल्या मनाची जी स्टेज असते ती
खूप स्लो झालेली असते ना मनाची स्पीड. ओके. आणि तेव्हा आपण जेव्हा मेडिटेशन करतो तर आपण मेडिटेशन मध्ये पण मनाची गती स्लो करतोय. तर ऑलरेडीच ती स्लो आहे आणि त्यात आपण मेडिटेशन करतोय, तर त्यामुळे आपण सहजपणे मनाची एकाग्रता साधू शकतो अशा वेळेला. बरोबर. मनाचं भटकणं कमी होतं. राईट. म्हणजे बाहेरच्या वातावरणातले पण शुद्ध व्हायब्रेशन्स आहेत आणि प्लस आपली आंतरिक पण शांत स्थिती आहे. या दोन्हीही गोष्टींचा फायदा आपल्याला चांगला अनुभव मेडिटेशन मध्ये करण्यासाठी होतो. ओके. त्याच्यानंतर साधारण 4:45 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत मेडिटेशन केलं जातं आणि त्यानंतर आपल्या काही सकाळच्या दैनंदिन क्रिया असतात. स्नान करणं किंवा सफाई करणं घराची असेल तर ते सगळं सकाळी मेडिटेशन झाल्यानंतर त्या गोष्टी केल्या जातात. आणि त्याचबरोबर सूर्योदयानंतर विशेष ओके. तर सूर्योदयानंतर व्यायाम केला जातो. ओके. सूर्योदयानंतर व्यायाम एवढ्यासाठी कारण की आपल्याला माहिती आहे की झाडं ऑक्सिजन सूर्यप्रकाशामध्येच निर्माण करतात. तर जेव्हा सूर्योदय होतो त्याच्यानंतर आपण जर व्यायाम किंवा मॉर्निंग वॉक केलं तर त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो. ओके. दुसरा फायदा हा होतो की जेव्हा आपण सूर्य उगवतो त्यानंतर मॉर्निंग वॉक करायला जातो तर आपल्याला सकाळची सूर्याची कोवळी किरणं मिळतात आणि त्यामुळे त्यामुळे आपल्या शरीरातलं व्हिटॅमिन डी वाढतं. तर हे दोन्ही फायदे आपल्याला त्याच्यामुळे होऊ शकतात.